लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। आमचे डबल इंजिनचे सरकारही तेच आहे, सरकारमध्ये प्रिंटिंग मिस्टेक होत नाही असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। तर सरकार खोटं बोलत असल्याचा आरोप शेकापचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे। लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। आम्ही जे बोललो, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे, आमची टीम तीच आहे आणि आमच्या गाडीचं इंजिन पण तेच आहे, डबल इंजिनचं सरकार। मोदीजी देखील आमच्या पाठीशी आहेत। त्यामुळे जे आम्ही बोललोय ते आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे करणार। हा महायुतीचा शब्द आहे। आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं सरकार नाही, हे दिलेला शब्द पाळणारं सरकार आहे। लाडकी योजना ही फेल होणार होती, ती खोटी योजना आहे। आज पण ते खोटं बोलतात। लाडकी बहीणच्या प्रोव्हिजन करत नाही। किती प्रोव्हिजन त्यांना ठेवायची असती तर बजेटमध्ये तरतूद करायला पाहिजे होती, ती तरतूद अपुरी आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे फसवं सगळं। लाडकी बहीण नाही, कर्जमाफी पण केली नाही। कर्जमाफी आम्हाला दाखवली तुम्ही टीव्हीवर की पुढल्या निवडणुका झाल्याबरोबर शपथ घेतल्याबरोबर सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, ते पण त्यांनी केलेलं नाही। याचा जाब आम्ही रस्त्यावर येऊन आम्ही त्यांना विचारणार आहोत आणि मग रस्ते पण बंद करण्याचा आम्हाला जे सत्ताधारी आहेत त्यांच्यासाठी करावं लागेल असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।